एखाद्या आईवडिलांसाठी सर्वात मोठं सुख म्हणजे आपलं मूल हसताना, बोलताना आणि आपल्याला ओळखताना पाहणं. पण जालना जिल्ह्यातील कैलास इंगळे यांच्या बाळाला जन्मताच ऐकू येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. डॉक्टरांनी बाळाला दोन्ही कानांनी 90% अधिक ऐकू येत नाही असं सांगितलं आणि इंगळे कुटुंबावर काळोख पसरला. पण याच वेळी आधार ठरली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ही केंद्र सरकारची योजना. या योजनेतून मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात त्यांच्या बाळाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आज बाळाला ऐकू येतंय आणि हळूहळू ते बोलायला लागलंय. सरकारच्या प्रयत्नांमुळे एका छोट्या जीवाला मिळालं नवं आयुष्य. हीच आहे खरी वास्तविकता यशाची. जालना जिल्ह्यातील भोकरदन इथल्या कैलास इंगळे यांच्या 22 महिन्यांच्या बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्यासमोर एक मोठी समस्या उभी राहिली. बाळाला ऐकू येत नव्हतं आणि साहजिकच ते बोलूही शकत नव्हतं. आपल्या बाळाचं आयुष्य कसं असेल या चिंतेनं आई वडिलांसमोर मोठा यक्ष प्रश्न उभा होता. छत्रपती संभाजीनगर इथं तपासणी केल्यावर बाळाला दोन्ही कानांनी सुमारे 90% बहिरेपणा असल्याचं निदान झालं. बाळाला श्रवणशक्ती देण्यासाठी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेची गरज होती. पण या उपचाराचा खर्च लाखोंच्या घरात होता. इतका मोठा खर्च करण्याची इंगळे कुटुंबाची आर्थिक क्षमता नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची माहिती मिळाली. या योजनेतून बाळावर मोफत शस्त्रक्रिया करता येईल हे ऐकून इंगळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. डॉक्टरांनी तत्काळ बाळाची नोंदणी करून पुढील प्रक्रिया सुरू केली. माझ्या मुलाचं ऑपरेशन यशस्वी पूर्ण झालं आणि त्यानंतर माझ्या मुलाला मशीन लावण्यात आली आणि ऐकायला येत आहे. ही स्कीम एकदम चांगली आहे आणि मला जर दुसरीकडे जर ऑपरेशन करायला पडलं असतं स्पेशल तर मला 10 ते 12 लाख रुपये खर्च आला असता. त्यामुळे माझे 10 ते 12 लाख रुपये ह्या योजनेमुळे वाचले आणि योजना फार छान आहे. बाळाला उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात पाठवण्यात आलं. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेअंतर्गत बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आज या योजनेमुळे बाळाला स्पष्ट ऐकू येत असून त्याला खऱ्या अर्थानं नवं जीवन मिळालं आहे. आपल्या बाळावर मोफत उपचार झाल्यानं कैलास इंगळे हे समाधानी असून केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतात. अनंत साळी, दूरदर्शन बातम्यांसाठी जालना.